या अंधकारमय संसारामध्ये जो पडलेला आहे त्याला जागवण्याचं काम करतात कोण? संत मंडळी. आणि माय बापू खरं सांगू की आपण या संसारामध्ये आपण इकडे तिकडे बसून आपला वेळ वाया घालत असतो. टीव्ही समोर आपण जर बसलो तर आपल्याला झोप लागत नाही. लागते का झोप? हा, मोबाईल हातात झोप लागते का? मोबाईल बघताना, कीर्तन ऐकताना झोप लागते का नाही? त्या काय डुकल्या घेऊन माग? हा, कीर्तन ऐकताना तुम्हाला झोप लागते, प्रवचन ऐकताना तुम्हाला झोप लागते. टीव्ही समोर बसून 4 दिवस सासूचे बघताना झोप लागत नाही. हा, या गुजरीवाण्या घरात बघताना तुम्हाला झोप लागत नाही. टीव्ही समोर 3-3 तास एखादा फिल्म बघताना तुम्हाला झोप लागत नाही. हा, पण कीर्तनात आणि भजनात तुम्हाला नक्की झोप लागते नाही का? ह्या अधिकाराच्या गोष्टी असतात. तो सोपं नाहीये. धर्मशास्त्र काढणं सोपं नाही. द्वारकाधीश गोपाल श्रीकृष्ण म्हणतात, श्रीकृष्ण म्हणे उद्धव देवा, हा ज्ञान रत्नांचा ठेवा, भलत्या हाती न द्यावा, अधिकारे विना. हो, ज्याचा अधिकार आहे ना त्याला शास्त्र सांगितलं जातं. भलत्याला म्हणजे दांभिकाला शास्त्र सांगितलं जात नाही. आणि इथं सुद्धा ज्यांचा अधिकार आहेत ना त्यांचेच कान आपल्या कीर्तनकाराच्या बोलण्याकडे असतात. बाकी हा इकडून तिकडून काही काही कीर्तनात बसून, बरं जाऊ दे, हे जाऊ द्या, काही काही सुई न बसत आहे कीर्तनामध्ये बसताना. खाणारे आहे की नाही? खाणारे, तंबाखू खाणारे सुई न बसत आहे, समोर येऊन नाही बसत. ते त्यांना माहिती आपल्याला पिचकरी मारायला आली असेल म्हणून ते बरोबर आपली जागा कुठेही जाऊ द्या, ते बरोबर आपली जागा शोधून काढत असतात ते. हो का बरोबर आहे का नाही? तेव्हा आमची नाना भाऊ तिथं बसले बा. खाणारायचं लय अवघड काम आहे राजा. काही म्हणा तुम्ही, सुटत नाही. सुटत आम्ही लय प्रयत्न केले. का भगवान भाऊ कुठे आहे? दीपक भाऊ केलंय की नाही? लय प्रयत्न केले आम्ही सोडण्यासाठी, पण सुटत नाही. मग मला सांगा, ही सुटत नाही, बाकीचा संसार सुटेल कसा? सुटेल का? बरं जाऊ द्या. मी एक जण म्हटलं, माझे एक जण आला, अरे बाबा म्हटले सोडून टाक. काय म्हटलं, काय चांगलंय काय? पूर्ण शरीराचा खकाना होतो. व्यसनाच्या पायी माणसाचे पार सगळं बरबाद झालंय. काय राहिलंय म्हणे? हा, माणसाचं व्यसनाच्या पायी सगळं शरीर बरबाद झालं, कुणाचे संसार बरबाद झालेत व्यसनापायी. आणि काय धरून बसले म्हटलं संसाराला? तो म्हणतो, बाबा तुम्ही सगळं सांगा पण हे सोडून. काय हे सोडून? ते मला सगळं सांगा. अरे बावळ्या म्हटलं, कशामुळे तू असं म्हणतो? तू सगळं सोडतो, तुला हे सोडायला काय झालं? म्हणजे सगळं सांगा. अरे म्हणलं, तू जिच्यासोबत 7 जन्माची गाठ बांधली राजे, तिला तू सोडून आला आणि तुझ्याकडून हे सुटा ना, ते सगळं सुटेल पण हे सुटणार नाही. अरे म्हणलं, असं नेमकं काय आहे? काय प्रकार तो? म्हणे काय सांगू म्हणे बाबा, मी डॉक्टरकडे बी जाऊन आलो म्हणे, सोडून पाहिली म्हणे, मी सोडून पाहिली, डॉक्टरकडे जाऊन आलो, डॉक्टरने मला औषधं दिली, मी बंदही करून पाहिली, पण मी ज्यावेळेस हे बंद केलं त्यावेळेस माझं हे बंद झालं म्हणे. हे बंद झाल्यामुळे हे बंद झालं म्हणे. अरे म्हणलं, असं कसं काय? म्हणे, हे लावल्याशिवाय मला, हे खाल्ल्याशिवाय हे होत नाही म्हणे माझं. आहे का असं? ते काय माहित नाही, आपण काही खात नाही. खाणाऱ्याला माहित आहे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला. आजवरी गेला काळ तुझा वाया प्रभू दत्तात्रेय विनवी तू. आजवरी आपला काळ कसा वाया गेला तुम्हाला माहित आहे? आपण आपल्या लेकरांना संस्कार घडवत असताना आपण त्यांच्यावरती कशा पद्धतीने संस्कार घडवतो हे खूप महत्वाचं आहे. आज बघा, हे लहान लहान लेकरं या ठिकाणी बसलेले आहेत नाही का? खरे बरोबर? हा, बरोबर आहे का नाही? उभा राह रे तू, आपला हा तुमच्या माग उभा राह, उभा राह तू. हा, उभा राह. हा, काय नाव तुझं आलं? हा, पियुष रमेश जाधव. हा, कितवीला आहे तू शाळेत? 5वीला. काय शिकवतो सरांना? शिकवतो का नाही? हा, अरे भाऊ, हा, सर तुला शिकवतात ना? या वर्षी कोणतं परीक्षा रिलीज झाला? हा, सांग ना. हा, सैराट पिक्चरचं गाणं कोणते सांगा? हा, माहित आहे का? संत ज्ञानेश्वरी कोणी लिहिली माहित आहे का? हा, नाही माहिती. सूत्रपाठ, लीळा चरित्र,
बस खाली. तू सांग रे भाऊ. हा उभा राह. किती वेळा आहे तू? 5वीला. काय नाही तुझं? आला का भाऊचं पोर काय नाही का? वंशाचा दिवा. हा सराट पिसाचं गाणं कोणतं आहे? सराट पिसाचं गाणं नाही माहिती का? माहित असं तरी सांगणार नाही तो. हा आरती येते का? आरती येते ना? नाही येत का? भजन येतं ना? त्या दिवशी तुम्हाला जातो मंदिरात. हा ठीक आहे, बस खाली. असो, संस्कार ही काळाची गरज झालेली आहे माय बापू. आता ते घाबरतात पोरं, पण ते मंदिरात मी बघतो ते मस्त प्रकारे सुंदर प्रकारे आरती म्हणतात, भजन म्हणतात, नाही का? आणि म्हणून नाही येणार त्यांना. मी म्हणलं त्यांना, त्याला विचारा म्हणलं सराट पिचत गाणं नाही येणार त्यांना, सांगताच येणार नाही. कारण संस्कार तसे नाही आहेत. घरामध्ये सकाळी देवदेव पूजा असते, संध्याकाळी देवदेव पूजा असते. आणि म्हणून त्या दिवशी लखनभाऊची ते जेवायला होतो. दोन्ही पोरं सुंदर प्रकारे त्या ठिकाणी बसले, तिथं वाढू लागले आणि पंक्तीला बसले बरोबर. म्हणजे संस्कार हे मुलांना आपोआपच लागत असतात, घडवावे लागतात. आणि त्यांचे ते आपल्या उठण्या बसण्यावरून ते बरोबर शिकत असतात. घरात जर भांडण चालू असलं, मला सांगा, नवरा बायको जोर जर भांडण चालू असलं तर पोराला शिकवायला का भांडण करायचं? पोरं बाहेरून कसा कसे शिवाय देतात की नाही? देतात. मला सांगा, आजपर्यंत शिव्या शिकवण्याचं एखादं शिबिर झालं का महाराज? हा झालं का? झालं. संस्कार शिबिर होतात का? संस्कार लावावे लागतात, नाही का? त्यांना घडवावं लागतं. शिव्या शिकवण्याची आजपर्यंत एखादी शाळा आहे तरी पोरं शिव्या देतात की नाही? संस्कार शिबिर राबवावे लागतात, त्यांना घडवावं लागतं. बघा माय बापू, हो, छत्रपती शिवाजीराजे जिजाऊंनी त्यांना घडवलं की नाही? त्यांना घडवलं, त्यांना तयार केलं. तसं आपण सुद्धा आपल्या लेकरांना तयार करा, त्यांना धर्मावरती दृढ करा. ते सुद्धा उद्या धर्माचे एक पाईक आहेत. आणि आज धर्म रक्षण करण्यासाठी प्रत्येकाला उभं राहावं लागणार आहे. बघा, लक्षात घ्या, आपला सत्य सनातन धर्म हा वाचवण्यासाठी, याचं रक्षण करण्यासाठी, धर्मे रक्षती रक्षिता, आपण जर धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करणार आहे माय बाप. अहो, आमच्या मदळासा माता, किती पुत्र होते मदळासेला? किती? 7 पुत्र होते. 6 पुत्रांनी संन्यास घेतला होता. किती पुत्रांनी? 6 पुत्रांनी. पोरं लहान होते. आदनी मदळासा माता झोका द्यायची. काय म्हणायची? मन बाळ्या झोपी जाई. कसं असं म्हणतात ना तुम्ही? हा झोका देताना काय म्हणतात? हा युग युग गाई मन बाळ्या झोपी जाई. हा बायानं लय भारी गाणं म्हणता येतात, नाही का? लग्नाच्या टायमाला तुम्ही बघितलेलं असेल. हा कोणी टाकी अंगण मखाट. हा भलतं भारी गाणं म्हणतात त्या. त्याले काही हा तिथं काय मृदंग बिदंग लागत नाही. हा तरी सुद्धा ते सूरबीर एकदम भारी. मदळासा माता, हो, पाळण्यामध्ये बाळाला झोपून झोका द्यायच्या आणि काय म्हणायच्या? देह नाशिवंत नाशिवंत मलमूत्राचा बांधा. हा देह कसा आहे? हा मलमूत्र
मलमूत्राचा बांधा आहे, हा हाडामासाचा रक्ताचा शेणमातीचं बनलेलं शरीर आहे. याच्या ठिकाणी तू ममता ठेवू नकोस, याच्या ठिकाणी तू मोह ठेवू नकोस. हो, हे नाशिवंत आहे, नाचणार आहे, सडका आहे, रोहिलेला कुजलेलं शरीर आहे. तुला व्हायचं तू देवाचा हो. मग असा माता 6 पुत्रांना संन्यास दिला, 1 पुत्र राहिला होता. कोण? अरळक राजा. आणि ऋतुध्वज राजा म्हणतात, अगं बाई आता निदान हा तरी राहू दे, हा राजकारभार चालवण्यासाठी. आणि मग अरळक राजा राहिला. परंतु बघा, मी आधी म्हटलं की माणसाला कुणाला कसलाच, कुणाचा गर्व, कुणाला कशाचा गर्व. आणि अरळक राजाला झाला होता संपत्तीचा गर्व. संपत्तीचा गर्व अरळक राजाला झाला. राजा होता, पण राजा असून प्रजेची देखभाल राजाने कशी करावी हा अरळक राजा विसरून गेला होता. प्रजेवरती अन्याय करू लागला, अत्याचार करू लागला, प्रजेकडे दुर्लक्ष देऊ लागला, अमानुषपणे वर्तन करू लागला, व्यसनाधीनतेच्या अधीन झाला. मदळाचा माता समजवायची अरळक राजाला, अरे राजा, तुला मी कशासाठी ठेवलं? तू प्रजेची देखभाल करावी, प्रजेचं रक्षण करावं. आपला धर्म काय, तू करतोस काय? एकदा माणूस व्यसनाधीन झाला की त्याला कसलीच लाज वाटत नाही. म्हणतात ना, कामातुरम न भयम न लज्जा. काहीच लाज वाटत नाही. जो कामातुर माणूस झालेला आहे त्याला भय नाही, त्याला लाज नाही, काहीच वाटत नाही त्याला. अशी गत त्या अरळक राजाची झाली होती. परंतु आई सांगायची, अरळका, तुझ्या आयुष्यात कधी जरी संकट आलं ना, तू श्री दत्तात्रय प्रभूंना शरण जा, तू श्री दत्तात्रय प्रभूंना शरण जा, तुझं रक्षण होईल. आणि हा अरळक राजा मातलेपणाने वागू लागला. हो, मातलेपणाने वागू लागला. आमचे सर्वज्ञ श्री चक्रधरसाई म्हणतात, द्रव्य अस्तित्व माजवी. म्हणजे द्रव्यामुळे माणसाला माज उत्पन्न होतो, तो मातलेपणा करतो. आणि हा अरळक राजा तसाच वागू लागला होता, त्याच पद्धतीने वर्तन करू लागला होता. आणि आता काय करायचं हे बघा, कधी कधी आईला कठोर व्हावं लागतं. माय मावल्या लक्षात घ्या. तुम्हाला ती गोष्ट माहित आहे का? लहान पोरगा होता, शाळेतून चोरी करून घरी आला, चोरून आणली. काय आणली? कंपास. आईने म्हटलं, वा वा, छान आहे, छान आहे. दुसऱ्या दिवशी पेन्सिल आणली, छान आहे. पेन आणला, छान आहे. आईने लक्षच दिलं नाही, विचारलंच नाही. आणि मग तो अट्टल दरोडेखोर झाला. आणि दरोडेखोर झाला, फाशीची शिक्षा सुनावली त्याला, फाशीची शिक्षा सुनावली. आणि मग तो म्हणतो, त्याला विचारतात ना फाशी देण्याच्या वेळेस, तुझी काय इच्छा आहे? त्याला विचारलं, म्हणतं मला आईला भेटायचं आहे. आईला बोलवलं नंतर आईला म्हणतो, इकडे मला तुझ्या कानात काहीतरी सांगायचंय ग. आईला जवळ बोलवलं आणि आईचा कान चावून घेतला त्याने. आईचा कान का चावला? ज्या वेळेस मी असं वर्तन करत होतो, ज्या वेळेस मी असं वागत होतो, त्याच वेळेस जर तुम्हाला वारलं असतं, मला शिक्षा जर केली असती, तर आज मी या थराला पोचलो नसतो. लक्षात घ्या. आणि म्हणून ज्या वेळेस मुलगा चुकेल, मुलगी चुकेल, त्याच वेळेस त्याला शिक्षा करा. त्याच वेळा त्याची चूक त्याच्या लक्षात आणून द्या. मदळाचा माता समजावत होती, ऐकत नव्हता. शेवटी आपला भाऊ काशीराजाला सांगितलं, अरे आता थांबायचं नाही, आता हा उन्मत्तपणे वर्तन करतोय, आता याच्यावरती स्वारी करायची आणि आता याला पळताबुई थोडी करायची. काशीराजाने सैन्य घेतलं आणि चालून आला. कुणावरती? अरळक राजावरती चालून आला. आणि चालून आल्यानंतर अरळक राजाचं होतं तेवढं सैन्य मारलं. आणि आता अरळक राजाला पळताबुई थोडी झाली. पळत सुटला अरळक राजा, मग सैन्य पळत, अरळक राजा पुढे पळतोय. बघा, आईचे शब्द आठवले, आई आणि देव. हो, आ म्हणजे आत्मा आणि म्हणजे ईश्वर. आई म्हणजे आपण आई समान, देवा समान आईला आपण मानत असतो, मानतो की नाही? देव तर आई नाही, पण आई समान आपण, देवा समान आपण आईला मानतो. कारण जीव आणि परमेश्वर आहेत, विभिन्न पदार्थ आहेत. आणि म्हणून आई ही देवा समान आहे. परंतु आपण देवाने सांगितलेलं ऐकतो, देवाने सांगितलेलं तत्वज्ञान आपल्याला, मी त्या दिवशी म्हटलं, आपण जर आता घेतलं तर आपल्याला प्रसंगानुरूप आठवत असतं. आईने केलेला उपदेश अरळकाला आठवला. ज्यावेळेस संकट येईल, ज्यावेळेस अडचण येईल, त्यावेळेस तू दत्तात्रय प्रभूंना शरण जा.
कारण आजवर अळक राजाचा वेळ वाया गेला होता आणि आता अळक राजाला आठवायला लागलं, अरे आईने काय सांगितलं होतं, श्री दत्तात्रय प्रभूंना शरण जा. मागा सैन्य पळत अळक राजा सह्याद्री पर्वताच्या दिशेने पळतोय, घामोघूम झालेला आहे, शरीर असं कापत आहे, घामाघूम झाला, धापा टाकत सह्याद्री पर्वताकडे पळतोय. आणि आता श्री दत्तात्रय प्रभूंचं स्मरण तो करू लागलेला. आता तो श्री दत्तात्रय प्रभूंचं स्मरण करतोय आणि दत्तात्रय प्रभूंचं स्मरण करत करत तो माहूरगडाच्या दिशेने पळत आहे. माहूरगडाला जाऊ ग जाऊ, श्री दत्ताचे दर्शन घेऊ. माहूरगडाला जाऊ ग जाऊ, श्री दत्ताचे दर्शन घेऊ. माहूरगडाला जाऊ ग जाऊ, माझा दत्ता प्रभूला पाहू. गडे कपाळी देवाच्या जाना, चढूया डोंगर भरा भरा, चढूया डोंगर भरा भरा, चढूया डोंगर भरा भरा. माहूरगडाला जाऊ ग जाऊ, श्री दत्ताचं दर्शन घेऊ. 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 देवाच्या दारी भक्तांची दाटी, चढूया डोंगर भरा भरा, चढूया डोंगर भरा भरा, चढूया डोंगर भरा भरा. माहूरगडाला जाऊ ग जाऊ, श्री दत्ताचं दर्शन घेऊ. 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 गाराला आपल्या देवाला सांगू, चढूया डोंगर भरा भरा, चढूया डोंगर भरा भरा, चढूया डोंगर भरा भरा. गाराला आपल्या देवाला सांगू, चढूया डोंगर भरा भरा, चढूया डोंगर भरा भरा, चढूया डोंगर भरा भरा. माहूरगडाला जाऊ ग जाऊ, श्री दत्ताचं दर्शन घेऊ. 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 जाऊ ग जाऊ, श्री दत्ताचं दर्शन घेऊ. माहूरगडाला जाऊ ग जाऊ, श्री दत्ताचं दर्शन घेऊ. अळक राजा सह्याद्री पर्वताच्या दिशेने पळतोय. आता श्री दत्तात्रय प्रभूंचं दर्शन मला व्हावं आणि म्हणून अळक राजा सह्याद्री पर्वताच्या दिशेने पळतोय. केलेले कृतकर्म आठवायला लागलेत की मी काय अपराध केला होता. अनुताप व्हायला लागला, दुःख व्हायला लागलं. आई सांगत होती, आई समजावत होती, ऐकलं नाही. आता हे दयाघना श्री दत्तात्रय प्रभूराया, मला क्षमा कर, मी तुला शरण आलेलो आहोत. शरण आलेल्याला मरण नसतं. सर्वज्ञ श्री चक्रधरसे म्हणतात, येतो शरण आले या काही मरण आहे का? मुळीच नाही. जो भगवंताला शरण आला त्याला मरणाची भीती नाही. आता अळक राजा श्री दत्तात्रय प्रभूंना शरण आला होता आणि अळक राजा श्री दत्तात्रय प्रभूंनी दर्शन दिलं आणि काय म्हटले? शंभली शंभली शंभली, शांत हो राजा, शांत हो. आणि अर्लक राजाला श्री दत्तात्रय प्रभूंचं दर्शन झालं, शांत केलं आणि काय म्हटले? त्याचे कोणते ताप देवाने नाचले? आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक तिन्ही तापाने दग्ध झालेल्या राजाला देवाने दर्शन देऊन त्याला शंभली शंभली म्हणून त्याला शांत केलेलं आहे. मायबापू बघा, अर्लक राजाप्रमाणे आपल्याला सुद्धा दत्तात्रय प्रभूंना शरण जाता आल्या पाहिजे.
आजवरी गेला काळ तुझा वाया प्रभू दत्तात्रेया विनवी तू. श्री दत्तात्रय प्रभूंना विनंती करता आली पाहिजे, श्री दत्तात्रय प्रभूंना शरण जाता आलं पाहिजे. नाही गेला तर काय होतं अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगत आहे. यमाची आते जाता मग कैसी यमाची आते जाता मग कैसी हाती जाता मग काय खंत क्षणाची उसंत नाही तेथे. माहित आहे ना यम, माहित आहे का यम? हा माहित आहे? पाहिला कधी? नाही पाहिला? काय राजे हो, तुम्ही सगळ्या पाहुण्यांचा आदरातिथ्य करतात. हा पाहुण्याला पार काय म्हणतात त्याला, ते तुम्ही मांडे पुरणपोळीचं जेवण खाऊ घालतात आणि मग यम हा तुमचा पाहुणा नाही का? हा यम हाती जाता मग काय खंत क्षणाची उसंत नाही तेथे. हा यमाच्या हाती, यमाच्या तावडीत जर सापडलं ना काय खरं नाही भाऊ. एका पठ्ठ्याला घ्यायला आला यम. हा आपल्या मुंजवाड गावातला जे कारभारी होता, चांगला दांडगा माणूस होता, का त्याला यम घ्यायला आला. तर आता आजपर्यंत तुम्ही कोणा पाहिलं असेल, तुम्ही सगळ्या पाहुण्यांचा पाहुणचार केला, पण यमाचा पाहुणचार कोणी केलाय का? हा नाही केला ना. तुमच्याच गावातल्या माणसाने यमाचा पाहुणचार केला. तुम्हाला माहित नाही राजो. आला मस्त यमाला बसायला टाकलं, या 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 म्हणे यमाचे पाय धुतले. यमाला विचारलं काय घेता, थंड घेता गरम घेता? हा विचारलं यमाला. यमाला वाटलं यार काय राजो, आजपर्यंत मृत्यू लोकात आणि माझं आदरातिथ्य अरे कोणीच भेटला नाही मला. मृत्यू लोकात यमाचं आदरातिथ्य करणारा मला कुणीच भेटला नाही, आणि हा एकटा पठ्ठ्या म्हणे तोही मुंजवड गावचा. त्याला आनंद वाटला. त्याला वाटलं बरं मस्त बसला आणि त्याला विचारलं. यमदादा म्हणतो आता काय घ्यावं गड्या, तुम्ही एवढे खुश झालेत, असं करा मला कोल्ड्रिंक्स द्या म्हणे. काय द्या म्हणे? थंड थंड मला कोल्ड्रिंक्स द्या म्हणे. आणि आता याने काय केलं, आता मुंजवड गावचे लोक हुशार आहे नाही का. मग या बहादराने काय केलं, कोल्ड्रिंक्स आणलं आणि कोल्ड्रिंक्स मध्ये गुंगीचं औषध टाकून दिलं. गुंगीचं औषध टाकून दिलं. यमराजा मस्तपैकी बसला. त्या काय विश्वास ठेवला ना, मस्तपैकी बसला. त्याने आणली कोल्ड्रिंक्स, त्याने मस्त पिऊन घेतली. हा गाढ झोपला. कोण? यम. गाढ झोपला. तोपर्यंत या मुंजवड गावच्या माणसाने काय केलं म्हणाल, त्याने काय केलं, लिस्टला आपलं जे नाव पहिल्या नंबरला होतं त्याने ते खोडलं आणि खालच्या नंबरला टाकलं. खालच्या नंबरला टाकलं. त्याला वाटलं आता काय चिंताच मिटली आपल्यावाली, आता काय टेन्शन नाही बुवा, आता आपला नंबर गेला. आनंदित झाला तो. आपल्या यमदादाची गुंगी संपली, गुंगी गेली त्याची वाली. तो उठला मस्त उठल्यानंतर तो म्हणतो अहो काय म्हणे यजमान, काय म्हणे तुम्ही काय दिलं तुम्ही मला, एकच नंबर झोप लागली म्हणे, मला खूप मस्त झोप लागली म्हणे, आणि मी आता खुश झालो म्हणे तुमच्यावरती, मी आता तुमच्यावरती खुश झालेलो आहे म्हणे आता. आणि आता तुमचं जे पहिल्या नंबरचं जे नाव होतं ना म्हणे, तर ते मी आता असं करतो, मी वरून नाव घेता मी आता खालून सुरुवात करतो म्हणे. आता मी वरून सुरुवात करणार नाही, मी आता खालून सुरुवात करतो म्हणे. झाला का डोक्याला ताप? मरण आल्यानंतर, काळ आणि वेळ आल्यानंतर ती माणसाला घेऊन जात असते, ती काय सोडत नसते. आणि बरं त्याच्या हाती गेल्यानंतर ती काय सोडतं का हो? तुम्हाला माहितीये का, अंतिक रौरव जडत्व भूतत्व ग्रहत्व, अहो 12 भीती नरक,
उकळत्या तेलाच्या कढईमध्ये या जीवाला टाकलं जातं. खालून अग्नी पेटलेला आहे, उकळत्या तेलाची कढई आहे, धगधगता अग्नी आहे, उकळत आहे तेल आणि या उकळत्या तेला त्या जीवात्माला टाकलं जातं. वरून सांग झाकण ठेवीती, भीतरी खदखदा कडभिती. या यातना या जीवाला असह्य यातना त्या सोसता सोसवत नाही. एवढ्या यातना या नरकाच्या असतात. यमा हाती जाता मग काय खंत क्षणाची. क्षण म्हणजे काय हो? क्षण म्हणजे काय सांगा बरं? क्षण कशाला म्हणतात? पापणीला पापणी लागे ती नाही उघडते ना, एवढ्या क्षणाची सुद्धा उसंत तिथं राहत नाही. वरती डोकं काढलं की यमाचे दंडुके डोक्यावर पडणार. वरतीच डोकं सुद्धा काढता येत नाही. अशी पत्र काय आहे? ताम्रपत्रावरती एकदम तापलेला तांब्याचा पत्र आहे, त्याच्यावरती या जीवात्माला चालवतात. तप्त भूमीवरी चालविती पाये मारिती तोडीती झोडीती निष्ठुरा यमाचे किंकरा बहुसाल. मारता तोडतात झोडतात, क्षणाची सुद्धा उसंत राहत नाही. बघा माय बाप हो, 12 वर्षाचं एक नरक भोगावं लागतं. त्याला 12 बेदी म्हणतात. खैराचा इंगळ म्हणजे विस्तव, त्यावरती सुद्धा चालवतात. असह्य वेदना आहेत, असह्य वेदना. म्हणतात नाही, देहातून जीव जाताना विंसूच्या सुटती वेदना, सोडविना मग धनती अनती दारा, बहुवसती यमयातना. श्री भगवंता ऐक जीवाची करुणा, पापियाना तू नेई मोक्ष पदाला. या देहातून ज्या वेळेस जीव जात असतो ना, त्यावेळेस सुद्धा असह्य वेदना होतात. असह्य वेदना या जीवाला सोसवल्या जात नाही माय बाप हो. आणि मग मला सांगा, या प्रपंचात कोण कुणाचं आहे? कोण कुणाचं आहे? ज्यांच्यासाठी तुम्ही राबराब राबतायत, कष्ट करतायत, हा माझा गोम्या, हा माझा चिंट्या, ही माझी पपडी, ही माझी बबडी. अरे कोणीच कोणाचं नाही राजे हो. कशासाठी वेळ वाया घालवतायत आणि कशासाठी वेळ वाया घालून त्या यमाच्या दरबारात जाताय? भगवंताचं नामस्मरण करा, चिंतन करा, उपयोगात पडेल. तेच तुमच्या उपयोगाला येणार आहे. एक बाया चांगल्या असतात काही बघा, इथं माणसांपेक्षा बायांचीच जास्त गर्दी आहे की नाही? अध्यात्मामध्ये बायांचा नंबर अग्रेसर आहे, काही असो. आहे की नाही? कारण त्यांना माहिती आहे, आपल्याला जर आपण नाही कीर्तना गेलो तर आपले 1500 कधी बंद होईल का सांगता येत नाही. म्हणून आल्या काय? तसं नाही ना काही, ते चालूच आहे, तो काय वांदा नाही, तो राहू द्या आता. हा जोपर्यंत भाजप नाही सत्ताची तोपर्यंत चालू राहील. मग पुढे पाहत असेल काय नाही का. असो, एक गावामध्ये कीर्तन चालू होतं आणि मग ती भगिनी नवऱ्याला म्हणते, अहो चला ना लवकर कीर्तनाला जावं. तो म्हणतो मला भूक लागली, कीर्तन नंतर ऐकू. नाही म्हणे, आधी कीर्तनाला मग जेवायला. असं करत जा. ज्यांचे आले नाही ना मालक, त्यांना पुढच्या वेळेस कीर्तनाला ते पहिले पुढे काढायचं त्यांना, मग तुम्ही निघायचं. बरं का बायो? पहिले त्यांना घराच्या बाहेर काढायचं, मग तुम्ही निघायचं. आणि मग त्या बाईने काय केलं, पहिले तुम्ही घराच्या बाहेर निघा म्हणे कीर्तनाला चला. अगं बाई मला भूक लागली म्हणे.
आणि त्यांनी काय त्याला भूक लागली, तिने मस्तपैकी पनीर बिनीर आणलं होतं, पनीरची भाजी करायला लावली होती मस्तपैकी. पण ते बायकून काय पहिले कीर्तनाला म्हणेन मग जेवण. बरं कीर्तनाला गेला, कीर्तन वगैरे झालं संपलं आणि घरी आला तोपर्यंत काय गाव समसून पाहिलं आणि गाव समसून पाहिल्यानंतर चोर घुसले घरामध्ये. चोर घुसले, त्यांनी पाहिलं, चोरी बिरी करून घेतली. त्यांनी पाहिलं आता मस्तपैकी गरम गरम भाजी आहे, मस्तपैकी रोट्या आहे बिट्या आहे. आणि मग त्यांनी मस्त ताव मारला. हा मस्त रोट्या घेतल्या, पनीरची भाजी, सगळं मोकळं करून टाकले, भांडे कुंडे सगळे. आणि तेवढ्यात आले, कीर्तन संपल्यावर आले, दरवाजा वाजवला आणि तसे ते वरती लपून बसले. आणि वरती लपून बसल्यानंतर तो म्हणतो वाढ लवकर, आता मला भूक लागली. ती म्हणते अहो काय म्हणे, इथं तुम्ही आता स्वयंपाक करून गेले, इथं काहीच नाही म्हणे, खोटं नको बोलू म्हणे, तू मला पुढे काढून दिलं आणि तू खाऊन आली म्हणे पनीरची भाजी गरम गरम. हा यासाठीच तुम्हाला पुढे काढलं का म्हणे. अहो नाही ना म्हणे, अहो काय सांगू म्हणे तुम्ही, तुम्हाला असं कसं करेल म्हणे, मी तुमच्याशिवाय जेवत नाही म्हणे. हा मी तुमच्याशिवाय तुमच्या मागे एक घास नाही खात म्हणे मी, आणि मग तुम्हाला सोडून कसं खाईल म्हणे मी, तुम्हाला दमायते म्हणे. हा आणि मग नाही म्हणे, तू खाऊनच आली म्हणे, खोटं बोलू नको म्हणे. मग कुठे गेली म्हणे पनीरची भाजी. ती म्हणते अहो काय सांगू जाणे, मी नाही खाल्ली, या गोविंदाची शपथ म्हणे मी खाल्ली नाही म्हणे. काय म्हणे, या गोविंदाची शपथ मी खाल्ली नाही म्हणे, या गोविंदाला विचारा म्हणे कोणी खाल्ली, मी नाही खाल्ली म्हणे. आणि आता जो ते चोर होते ना, त्यातलं एकच नाव होतं गोविंद आणि एकच नाव होतं सुरेश. तो म्हणतो माय नाही व माय म्हणी नाही खादी, या सूर्याने बी खादी म्हणी, मी एकट्याने खाल्ली नाही म्हणे, मी या सूर्याने बी खाल्ली म्हणे. मना जोड झाले, चोर सापडले ना. मग आता काय पनीरची भाजी गेली आणि चोरही गेले. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला 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 देवकी नंदन गोपाला, गोपाला यमहाती जाता मग काय खंत, क्षणाची उसंत नाही तेथे. क्षणभरही सुद्धा आपल्याला तिथून विश्रांती भेटत नाही बाय बाप हो. क्षणम चित्तम क्षणम युक्तम क्षणम जीवित मानवा, यमस्या करुणा नास्ती धर्मस्या त्वरित गता. चित्त एक क्षणभंगूर आहे. तुम्ही शरीराने इथं बसलेले आहात, मन म्हणत असेल बाबाचं कीर्तन कधी संपतं, आम्ही कधी जाऊन गोदडीवर आडवा पडतो आणि सकाळी 5 वाजता उठून गाया धुवायला सुरुवात करतो. म्हशी भगवान भाऊ आहे का नाही, हा ना नाही का. 5 वाजले का गाया धुवायच्या, म्हशी धुवायच्या. आपण शरीराने इथं आहोत, मन आपलं कुठं आहे. कुठल्याही धार्मिक क्षेत्रामध्ये गेल्यानंतर आपण शरीराने आणि मनाने तिथं पाहिजे. बरं का. क्षणम चित्तम क्षणम वित्त म्हणजे पैसा आज आहे तर उद्या नाही आहे, कभी राजा आहे तो कभी रंक है, नाही का. म्हणून पैसा हा कधी स्थिर राहत नाही. क्षणम जीवित मानवा, माणसाचा क्षणाचाही भरवसा नाहीये. यमस्या करुणा नास्ती, यमाला जीवाची किवेत नाही. आणि म्हणून धर्मस्य त्वरिता गता, म्हणजे धर्म कार्य हे त्वरित करा, तात्काळ करा, तिथं विलंब लावू नका. तिथं जर विलंब लावशाल तर मग पदरी काहीच पडणार नाही माय बापू. काही पडेल का, काहीच पडणार नाही. वेळ निघून गेला तर काही मजा आहे का हो. मला सांगा, वेळ निघून गेली तर मजा आहे का. गावात जर मार्ग आला, शेजारच्या गावात परमार्गाचा आपल्या गावात जर मार्ग आला आणि मार्ग जर गावात येऊन जर आपण पंगत करू शकलो नाही, काहीतरी आपली चटणी भाकरी आपण जर त्या परमार्गाला जर आपण देऊ शकलो नाही आणि मग मार्ग निघून केल्यावर मग म्हणायचं राव काय राव आपल्याला पंगत करायची ते राव, पण मार्ग थांबलाच नाही. निघून गेल्यावर एक चोर होता आणि चोर चालला रस्त्याने जाता जाता, एक सावकार होता. सावकार रस्त्याने चालता जाता त्याला चोराने लुटलं आणि त्याजवळ 50,000 रुपये होते. 50,000 रुपये घेऊन टाकले. त्याला मारायला लागले. काय म्हणे, तुम्ही काहीच नाही म्हणे मनाजवळ. आणि बंदूक लावली त्यासले डोक्याले आणि मग म्हणे काढ म्हणे तुझ्याजवळ काय मला मुद्दा असे म्हणे. मग त्याने 50,000 रुपये काढून दिले. 50,000 रुपये पण मला सोडा म्हणे, काय मारू नका म्हणे. मला सोडलं त्याला आणि गावात पट्टा उठला, सगळे आंघोळ बिंगोळ केली. आपण 50,000 दान दिलं म्हणे. काय म्हणे, आपण 50,000 रुपयाचं दान केलं म्हणे. आता खर्चीने दान केलं का. ते 50,000 चोरांनी निवडून नेले आणि गावात सांगतो 50,000 दान केलं म्हणे. अरे बाबा काय 50,000 दान केलं. दान करणारा असा असतो, ह्या हाताने केलं तर ह्या हाताला सुद्धा कळत नाही, असं दान करणारे असतात माय बाप.
दान असं आहे की हाताने केलं तरी हाताला कळत नाही, असं दान करावं लागतं. आणि करा माय बाप, अन्नदान करा, गोदान करा, भूमिदान करा, रत्नदान करा. कराल ना? रत्नदान करणं होईल करीत आम्हाला ठिकाणी काही करणं होईल सांगा मला, मी तयार सिल्यावाले तुम्हाकडून. जे आपल्याला करता येईल ते करा. साधू संत आले ना, चटणी भाकर असेल आपलीवाली ते त्यांना खाऊ घाला माय बाप. पण आता माणूस कसा स्वार्थी झालेला आहे, हो लबाड झालेला आहे, खोटा आहे, लटका आहे हा माणूस स्वार्थी आहे का नाही स्वार्थी? खरं सांगा, स्वार्थीचे का नाही तुम्ही? मांडवली नाही त्या माय मावल्या, तेच नाही मी बरोबर खरं सांगितलं ना त्या, तेच नाही अनुभव कोरोना तेच विचारा ना तुम्ही. मालगाव ज्या वेळेस कोरोना होई ना त्यावेळेस त्यासनी टोकनी लोटीसन ताट दिले खावायला तिथं, बरोबर आहे का नाही? टोकरी लोटून दिलं का नाही? पाणी बॉटल भरून प्यायचं ते बरंच मी तिकडं गिरण म्हणशील. कारण प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवाची भीती आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर म्हणजे जीवा स्वार्थी आहे. जीव हा स्वार्थी आहे. याला कसा आहे? जीव स्वार्थी आहे. याला आपली काळजी करत असतो. कोणाचं काही देणं देणं नाही त्याला, कोणाचं काहीच देणं देणं नाही. हे सगळे सुखाचे सुपती आहे. सुख के सब साथी दुःख में ना कोई. आणि म्हणून आपलं आत्मचिंतन करा, आपलं हित करून घ्या माय बाप हो. यमाच्या हाती गेल्यानंतर सुटका नाही, क्षणाची सुद्धा उसंत नाहीये. आणि म्हणून यमाच्या तावडीत सापडू नका. चोराच्या तावडीत सापडल्यानंतर पाहिजे ना काय करत होती माहिती आहे तुम्हाला? चोऱ्यात तावडीत सापडल्यावर काय करत होते ते मग सांगितलं तुम्हाला. तिथे सुटले पण 2-4 बाया आता बाया मावल्या लई हाऊस काची सोनं घालायची नाही का? मोकार हाऊस सोनं घालायची. बरं आता सोनं घालायची हाऊस तर आहेच, सोनं घालायची हाऊस आहे. परंतु मग आता सोनं घालताना ते खरं घालावं की नाही? ते बी डुप्लिकेट घालून येतात त्या बाया. फक्त गळा भरेल दिसला पाहिजे. मी ऐशी मी वैशी नाही का? दिसायला गळ्यात पाहिलं तर सोनं. अरे पण ते खरं आहे का? लग्न लावून निघाल्या बाया, लग्न लावलं, सायंकाळची वेळ होती, बाया निघाल्यानंतर रस्त्याने चालल्या, चोरं भेटले, चोरांनी पकडलं त्यांना. आणि चोरांनी पकडल्यानंतर होतं ना तर सगळं ओरबडून घेतलं. आणि ओरबडून घेतल्यानंतर निघाले ते. मातेचे यांनी गप्प बसावं की नाही? त्यातली एक शाणी म्हणती नेतो तो चोर खोट आहे म्हणे. आता गप बसावा ना, खोटक व्हाय ना, पण चोर निघून चालले होते ना गपचूप. नेतो तर नाही खोट आहे म्हणे. ते आणखीन आले, ते फिरून आणखीन बदललं जास्त त्यांना. म्हणजे नको तेवढा मार खाऊन घेतला. आणि म्हणून माय बाप हो, ते यमाच्या हाती गेल्यानंतर तिथं क्षणाची आपल्याला उसंत नाहीये. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे म्हणून अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगत आहेत.
मना म्हणे अंते देवा आठविले त्याते पाठविले मोक्षपदा. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये अभंगकार सांगतायत ज्याने देवाला आठवलेला आहे, अंतकाळी ज्याने देवाची आठवण केलेली आहे त्याला खऱ्या अर्थाने त्याच्यासाठी मोक्षाचे दरवाजे हे खुले आहेत. अंतकालेच मामेव अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाति समद्भावम याति नात्यस्त्र संशय. ज्याने अंतकाळी भगवंताची आठवण केली त्याच्यासाठी मोक्षाचा दरवाजा हा खुलाच आहे. तुम्ही म्हणाल मग आता अंतकाळी देवाची आठवण केली म्हणजे आपल्यासाठी दरवाजा खुला आहे, हा गैरसमज काढून टाका डोक्यातून. सोपं नाही. अंतकाळी भगवंताचं मुखात नाव येणं तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाहीये बरं का. तुम्हाला वाटलं अंतकाळी म्हणजे शेवटच्या वेळी जर देवाचं नाव घेतलं म्हणजे आपण बंधनातून सुटलो आणि आपल्याला मोक्ष मिळाला. नाही 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 नाही, अंतकाळी देवाचं नाव मुखात येणं सोपं नाही. त्यासाठी पहिल्यापासून नित्य नेमाने प्रातःकाळी उठून, प्रातःकाळी जो उठतो, प्रातःकाळी म्हणजे केव्हा 3 ते 6 वाजता, 3 ते 6 वाजताच का की त्या वेळेला भगवंत सकळ जीवाचं चिंतन करत असतात की माझ्या ज्ञानासाठी, माझ्या प्रेमासाठी कोणता जीव आतुर आहे, कोणत्या जीवाला खऱ्या अर्थानं अर्थ आहे, त्या जीवासाठी भगवंत मोक्षाचा दरवाजा खुला करत असतात. आणि मग काही मस्तपैकी सूर्यमुखी उठतात 8-9 वाजता, त्यांच्यासाठी खुला होईल का? नाही. त्यासाठी प्रातःकाळी उठायला सांगितलं आहे. पश्चात प्रहार उत्तम काळ नका दवडू ही अनमोल वेळ ठेविनी ढाळी स्वामी श्रीकर कुण माझ्या प्रेमाशी आतुर त्याने आचरावी असती पर भूई प्रसन्न श्री चक्रधर. पश्चात हा उत्तम काळ आहे. ही वेळ दौडू नका, ही वेळ दौडू नका. या वेळेला भगवंताचं नामस्मरण चिंतन करा. जो अवसर, जो वेळ तुम्ही विषयासाठी देतात ना, ती वेळ तुम्ही त्या परब्रह्माचं नामस्मरण करण्यासाठी द्या. माय बाप, भगवंताचं नामस्मरण चिंतन करा. खऱ्या अर्थानं आयुष्य आपल्या जन्माला आल्यानंतर तुम्ही आयुष्यभर काय कमावलं, जे काही तुम्ही गाडी बंगला मोटर सगळं इथंच राहणार आहे, ते सोबत येणार नाही. आयुष्यभर चांगले कर्म केलेत, अन्नदान केलं, स्मरण केलं, परमेश्वराची एकनिष्ठतेने भक्ती केली, तेच आपल्या सोबत येणार आहे. बंगला आणि मोटर गाडी, बाग बगीचा आणि कवाडी, हे सगळं इथंच राहणार आहे, सोबत येणार नाही माय बापू. आणि म्हणून काय करा, भगवंताचं स्मरण करा. चक्रधर स्वामी माझा स्मरावा तुम्ही हो, चक्रधर स्वामी माझा स्मरावा तुम्ही हो. म्हणा चक्रधर स्वामी माझा स्मरावा तुम्ही
बजावा तुम्ही हो. चक्रधर स्वामी माझा मेळावा तुम्ही हो. चक्रधर स्वामी माझा मेळावा तुम्ही हो. तर भगवंताचं स्मरण करा आणि आपला जन्म सार्थकी लावा. आता तरी जीवा होई सावधान, फेकून अज्ञान सत्य पाही. आजवरी गेला काळ तुझा वाया, प्रभू दत्तात्रया विनवी तू. यमा हाती जाता मग काय खंत, क्षणाचे उसंत नाही तेथे. मना म्हणी अंती देवा आठविले, त्याते पाठविले मोक्षपदा. खऱ्या अर्थानं आजपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये सावध झालो नाही. सावध व्हा. आपल्या ठिकाणचं अज्ञान अन्यथा ज्ञान दूर करा आणि त्या भगवंताला श्री दत्तात्रय प्रभूंना शरण जा. त्या भगवंताला जर आपण शरण नाही गेलो तर यमाच्या हाती पडल्यानंतर गेल्यानंतर काय गत होते आपण ऐकलेलं आहे. आणि त्या भगवंताने अभंगकाराने सांगितल्याप्रमाणे अंत्य अंतकाळी त्या भगवंताचं नामस्मरण चिंतन करा आणि आपल्या जीवनाचं भलं करून घ्या. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला 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 देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला हर हर देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला दंडोत प्रणाम. खऱ्या अर्थानं